नमस्कार, मी अश्विनी पवार. अश्विनीज किचन मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आजची आपली रेसिपी आहे मोदक. हे जे मोदक आहे ना, याची पारी देखील मी गोड करणार आहे. अशा प्रकारचे आज विशिष्ट असे आपले मोदक बनणार आहे. हे 2 वाटी मैदा आहे. यामध्ये मी हे 2 चमचे रवा सोडणार आहे. चवीनुसार मीठ, लोण्याचं साजूक तूप 2 चमचे आणि पिठी साखर देखील मी 2 चमचे सोडते. आणि हा आपला फूड कलर आहे, हा ऑरेंज फूड कलर आहे, हा देखील सोडते मी. आणि आपण आता हे पीठ चांगलं मळून घेऊया मोदकाचं. मी हे पीठ चांगलं मळून घेतलेलं आहे. थोडंसं साजूक तूप टाकून एक 10 ते 15 मिनिटं याला मी आता रेस्ट करायला ठेवणार आहे. मोदकाच्या सारणासाठी हे 1 वाटी खोबरं आहे, सुक्क खोबरं आहे. ह्याला असं खिसून घेतलेलं आहे. हे आपले खसखस आहे, 1 चमचा आहे. हे ड्रायफ्रुट्स आहेत. ह्याच्यामध्ये मी मनुका, काजू, पिस्ता असे बारीक कापून ठेवलेले आहे. हे विलायची, हे 4 विलायची आहेत, त्याचं बारीक कूट करून घेतलेलं आहे. ही पिठी साखर आहे, ही अर्धी वाटी आहे. आणि हे साजूक तूप. तर चला आपण त्याचं सारण करून घेऊया मोदकाचं. कढईमध्ये मी 3 चमचे साजूक तूप सोडलेले आहे. ते आता चांगलं गरम झालेले आहे. त्यामध्ये हे ड्रायफ्रुट्स जरा चांगले तळून घेते. आता मी हे तळलेले ड्रायफ्रुट्स काढून घेते. आता याच तुपात मी हे खोबऱ्याचा किस आहे ना, तो देखील चांगला परतून घेते. यातच मी ही खसखस आणि पिठी साखर सोडणार आहे. आता यात हे ड्रायफ्रुट्स आणि विलायची मी सोडते. आपलं सारण थोडं गार थंड झालं ना की आपण मोदक करायला घेऊयात. अशा प्रकारे मी हे छोटे छोटे मोदकासाठी गोळे केलेले आहेत. मोदक आपण मोदकाचं जे हे पीठ आहे असं छानपैकी अशी लाटी लाटून आपण त्याचे मोदक करणार आहोत. छान आपले खुसखुशीत असे मोदक होणार आहेत. हे अशा पद्धतीने मी सगळे मोदक करून घेणार आहे. अशा प्रकारे आपले 21 मोदक मी केलेले आहे. आणि कढईमध्ये मी तेल देखील गरम करण्यासाठी ठेवलेले आहे. आता आपण हे मोदक छानपैकी तळून घेऊया. हे बघा, छानपैकी असे खुसखुशीत तळून घ्यायचे आपल्या मोदकात. अशा प्रकारे आपले मोदक हे तळून तयार आहेत. आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.